हॅलो सर, सपोज कधी जर ह्याच्यावर जर चेंज कनेक्ट नाही झाला क्लायंटवर ना, तर काय करायचं माहित आहे? इथे बघा क्लायंटवर जेव्हा आपण कनेक्ट करतो ना, जेव्हा ओपन होतं ना इथलं, इथे हा जो आय पी ॲड्रेस बघा सेम असला पाहिजे आपला. आता किती आहे? 101 चेंज झालाय बघा. जेव्हा सर्व्हरच्या पीसीवर इथे जायचं, नेटवर्कमध्ये नेटवर्क याच्यामध्ये प्रॉपर्टीजमध्ये जायचं. प्रॉपर्टीजमध्ये इथे आपलं नेटवर्क येतात इथे बघा लोकल. हा जो आपला प्रायव्हेट नेटवर्क आहे बघा, रेडमी नाही हा दुसरा आहे तो. याला इथे इथरनेटला क्लिक करायचं, इथे डिटेल्समध्ये जायचं. इथे हा जो आय पी ॲड्रेस असतो बघा IP4 मध्ये, हा 192.168.1.37 हा तिथे सेट केला पाहिजे. बस ह्या मेन कॉम्प्युटरचा आय पी ॲड्रेस तिथे असला पाहिजे की तो तुमचा कनेक्ट होणार. ओके, आता आपण क्लायंट पीसीवर जाऊया. क्लायंट पीसीवर जेव्हा काय करायचं, इथे राईट क्लिक करायची, मोर ऑप्शनला जायचं. हे आपण कनेक्ट करतो त्या आयकॉनवर राईट क्लिक करायचं, इथे एडिट बटनला क्लिक करायचं. इथे बघा, इथे आय पी ॲड्रेस आपला चेंज आहे, वेगळा आहे. ओके, इथे आपण आय पी ॲड्रेस टाकायचा 192.168.1.37. ओके, इथे आता हे कनेक्ट झालं बघा. एकदा क्लोज करूया. राईट क्लिक करा, पुन्हा मोर ऑप्शनला जा, एडिटला जावा, पुन्हा एकदा 192. आता इथे काय करा माहिती आहे? हे बघा, इथे डिलीट आणि एडिट ऑप्शन आहे बघा. इथे सरळ डिलीट बटनला क्लिक करा, म्हणजे जुनी सेटिंग आहे ती क्लिअर होऊन जाईल तुमची. डिलीटला करा आणि इथे येस म्हणा. ओके, नंतर इथे तुमचा नवीन आय पी ॲड्रेस टाका, 192.168.1.37. ओके, आणि इथे युजर आय डी तुमचा नेम तोच राहील, 002. जर नसेल इथे तर 002 टाकायचा. इथे काय करा, सेव्ह बटनला एकदा क्लिक करा. ओके, आणि इथे कनेक्ट बटनला क्लिक करा. इथे युजर आय डी पासवर्ड विचारला तर सेम 002 टाकायचा. आता हे क्लोज करूया, पुन्हा एकदा ओपन करून बघूया आपण होतं का कनेक्ट. ओके, आता इथे बघा 192.168.1.37 तुमचा आय पी ॲड्रेस दाखवते बघा कनेक्ट होताना. ओके, तुमचा युजर आय डी पासवर्ड लॉग इन करतानाचा मार्कचा तोच राहील, फक्त कॉम्प्युटर कनेक्टचा जो RDP वरून आहे तो तुमचा तो होणार 002 002. फक्त तुम्हाला काय करायचं, सेम प्रॉब्लेम आला तर इथे येऊन तुम्ही तुमचा आय पी ॲड्रेस चेक करायचा. मेन कॉम्प्युटरचा चेंज नाही ना झाला, कारण ते ऑटो आय पीवर असल्यामुळे आय पी ॲड्रेस कधी कधी ऑटो अपडेट होतं. त्यासाठी इथे नेटवर्कला राईट क्लिक करायची, प्रॉपर्टीजमध्ये जायचं, आणि इथे तुम्ही जो लोकल आय पी ॲड्रेस लॅन पोर्ट असतो त्याचा इथरनेटला इथे येऊन डिटेल्सला यायचं, आणि इथे आय पी ॲड्रेस बघायचा. IP4 आता 37 आहे बघा, त्यावर्षी 34 होता, हा 37 आहे. तो फक्त इथे कोणता आहे तो मेन पीसीवर बघायचा, आणि ते जे इथे कनेक्ट करतो तिथे कोणता येतो तो चेक करायचं असेल. इथे पण सेम राईट क्लिक करायचं, मोर ऑप्शनला यायचं, एडिटला यायचं. इथे तुम्हाला दिसतं बघा 37 म्हणजे ओके. जर नवीन टाकायचं असेल तर हा डिलीट करायचा, नवीन टाकायचा, आणि एकदा सेव्ह बटनला क्लिक करायचं की तुमचं कनेक्शन कनेक्ट होणार. जर प्रॉब्लेम आला तरच चेंज करायचा. इथे लॉग इन करताना दिसतो बघा, आणि इथे पण दिसतो कोणता आय पी ॲड्रेस सेव्ह आहे. बस अशा प्रकारे हे करा की तुमचा प्रॉब्लेम येणार नाही कधी सर. आता तुम्ही मार्क आपलं लॉग इन करून बघू शकता सर. ओके, एकदम सिम्पल आहे. तर ऑटो अपडेट असल्यामुळे तर तुम्हाला हे काय म्हणता चेंज होऊ शकतो आय पी ॲड्रेस, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. आणि ते लॉग इन करताना मार्क टू टाका, तुमचा जो आय पी ॲड्रेस दिलेला आहे तो, बस की ते तुमचं सॉफ्टवेअर लॉग इन होईल. ओके सर, बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी कंटिन्यू यूज करा, बाकी ओके आहे सॉफ्टवेअरचं. ओके सर, येस, अशा प्रकारे तुम्ही तुमचा RDP कनेक्ट करू शकता. क्लोज करताना डायरेक्ट हे सॉफ्टवेअर कंट्रोल की करून क्लोज करा, मार्क सॉफ्टवेअर इथून क्लोज करा, हे पण क्लोज होईल. RDP ला डबल क्लिक करा की डायरेक्ट RDP थ्रू तुमचं हे कनेक्ट होईल, तुमचं काय दुसरा लॉग इन कनेक्ट होईल तुमचा क्लायंट पीसी मेन पीसीला. ओके सर, थँक्यू.